व्हेरी गुड इव्हनिंग वन अँड ऑल. आपण ऑलमोस्ट आपल्या लास्ट सेशनच्या माध्यमातून काही गोष्टी पाहतोय. काल मी तुम्हाला काही टॉपिक दिला होता की एखादा तयारीसाठी? हम्म. इंडिया. इंडिया हा टॉपिक दिला होता का मी तुम्हाला? हाँ, अबाउट इंडिया. हाँ. ओके, फाईन. चला, ठीक आहे, काही हरकत नाहीये. जर तुम्हाला असं वाटतं की टॉपिक दिलेला नव्हता, तरीही आपण आपल्या मनाने कुठला तरी एक छोटासा टॉपिक घेऊन आपण आज स्पीचेस देणार आहोत. काय करणार आहोत? स्पीचेस देणार आहोत. तुम्ही म्हणाल, "सर आम्हाला काहीच बोलता येत नाही हो, मग मी कसं काय स्पीच देणार आहे?" तर ज्याला काहीच बोलता येत नाही त्याने मराठी, हिंदी किंवा इंग्लिश कुठल्याही भाषेमध्ये बोललं तरी चालतं. कारण सुरुवातीला 5-6 दिवस आपण कंपल्शन करत नाही. पण तुम्हाला असं वाटलं, "सर मी तोडके-मोडके काही कळत नाही, पण 10 वाक्य इंग्लिशमध्येच बोलते." तर तुम्ही 100% बोलू शकता. तुम्हाला जर असं वाटलं, "सर मला टॉपिक सुचत नाही, मला टॉपिक द्या." तर मी तुम्हाला टॉपिक पण देणार आहे. आलं लक्षात? आता आपण फ्रीलान्सिंग स्पीचेसची प्रॅक्टिस करणार आहोत. मग मग कसं बोलायचं? जसं येईल तसं बोलायचं. चुकलं तर चुकलं 100% काही काळजी करायची नाही. चुकलं तर आम्ही रिकरेक्ट करून सांगणार आहे. सगळ्यात सुरुवातीला आपण प्राजक्ता मॅडम. हम्म. प्राजक्ता मॅडम, येस. टेक युअर ओन टॉपिक अँड स्पीक समथिंग प्लीज. हम्म. इंडिया बद्दलच सांगते चला, तर. इंडियाबद्दल बोलताय मॅडम, प्लीज बोला. गुड इव्हनिंग सर. आय टेल अबाउट इंडिया. इंडिया इज अ व्हेरी. बघा, एक छोटीशी गोष्ट करेक्शन, आता एक छोटंसं करेक्शन. ओके. आता काय वाक्यरचना वापरली, परत एकदा रिपीट करा. आय टेल अबाउट इंडिया. बघा आता. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. हिअर आय वुड लाईक टू टेल समथिंग. ओके. लिहून घ्या लागलं ही वाक्य. हिअर आय वुड लाईक टू टेल समथिंग. हिअर आय वुड लाईक टू टेल समथिंग ओके. अबाउट इंडिया. अबाउट इंडिया. ओके, लेट्स स्टार्ट ना प्लीज. Good evening, sir. Here I would you like to tell about. आय वुड लाईक टू फक्त. I would like to हा. tell something अबाउट about India. इंडिया, राईट. India is a very beautiful country, राईट. and here is a 29 29 state, and every state is a different culture. uh, and India is a best for farming. राईट. um, and India, here weather is very beautiful. uh, Good. here weather is very beautiful, and here many places to visit. And here here is many temples of God. राईट. And here is very historical places for a visit. ओके. uh, for visit. And here education for young youth is a very very best. राईट. Mm, mm, खूप छान प्रयत्न. here here is a बस सर, एवढंच आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. राईट, फाईन. येस, चला. दुसरं स्पीच कोण देत आहे? प्रज्ञाताई देत आहेत का? चला, प्रज्ञा मॅडम अनम्यूट करा. राईट. आणि कुठल्याही विषयावर बोला. तुम्हाला वाटलं तर इंग्लिशमध्ये बोला, वाटलं तर मराठीत बोला, वाटलं तर हिंदीत बोला, पण बोला. Mm, My son. ओके मॅम, प्लीज. माय सन. बोला. Mm, My son name is Varat. राईट. He he teach 12 o'clock. ओके.
थोडासा आवाज कटतोय तुमचा. नेटवर्क कुठे आहे बघा, नेटवर्कच्या फेजमध्ये. चला, तोपर्यंत शीतल मॅम बोलतायत का? दादा, तर मी पण एक स्पीच देणार तुम्हाला. बोला. Can I present one story, little story? Yes, ma'am. You can present your story also. No issues that, please. Thank you, sir. Hmm. The story name is Two Friends. Hmm. Once upon a time, there was two friends. They There promised. were, madam. There were. There were two friends. They promised to each other, stand each other by any situation, and they decided one day to plan go to long journey. Okay. And then they start their journey, and when they and then they went through the forest. Okay. Then suddenly bear came front of them, and they both are frightened, and they both are frightened. Hmm. And then one friend immediately climb up a tree, and but another friend didn't know how to climb up a tree, and he's still on the ground. Okay. Then bear came there, and he decided to climb to save himself, and he immediately lay on the ground, and pretend like a dead body. When bear come and smell it, and he thought he boy was dead, and he went away. His boy. Then who climb up a tree, he come down and ask him, what was the said bear in your in your ear? Hmm. Then he told him, bear said me, always beware with a false friend. Right. The moral of the story, friend is need, friend is indeed. Right. Thank you. Friend is need is a friend indeed. Right. Pradnya ma'am, yes, tell me something now, please. Okay, sir. Hello. बोला मॅम, बोला प्लीज. Hello. हा मॅडम, तुमचा आवाज येतोय. बोला बोला. आवाज येतोय सर? ओके. हो, येतोय येतोय येतोय. वरद is my son. हा. My son name is Varad. Okay. He teach 12 o'clock, He is studying, madam. Studying. and He is studying he is studying 12 o'clock. 12 o'clock. Right, बरोबर आहे. He study live in Pune. Okay. Hello. हा, बोला ना मॅम, बोला बोला. And he study CA foundation. Okay, good. He is a very clever boy, Okay. and so Thank you. Thank you. Good. एवढं. वंडरफुल वंडरफुल वंडरफुल. चला, एक टॉपिक मी पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. राईट. आणि अगदी सोप्या भाषेमध्ये शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा की अजून किती सोपं आपल्याला बोलता येऊ शकतं. जसं तुम्ही तुमच्या मुलाबद्दल सांगितलं, तसं मी माझ्या मुलीबद्दल तुम्हाला सांगतोय. येस, व्हेरी गुड इव्हनिंग वन अँड ऑल. हियर आय वुड लाईक टू शेअर समथिंग अबाउट माय डॉटर. माय डॉटर्स नेम इज सानवी, and she is studying in 4th standard. Now she is of 9-year-old and she is studying in 4th standard. She likes to play a lot.
So she plays lot many different kind of traditional games which we usually used to play in our childhood. Second most important thing, her mathematics is quite good. Little bit learning the English too, and having a good command on the mother tongue that is called as Marathi. She is delivering the different kind of speeches on the different topics and always trying hard to participate in school speech competitions. Then she always supports to her mother, and she always try to listen the kind of work what I tell her in the home. She is having a curious mindset, right? And she is supporting to her grandmother also. She is having an interest to read the newspaper and different kind of books. So she is getting the word power. Usually we found that there are different kind of segments are coming in the newspaper. Different kind of segments are coming in the newspaper about Sudoku. Likewise, in Marathi we can say Shabd Kode. But she likes to just solve that particular part with the support of grandmother. Why? Because it is one of the brain activity, as I personally feel that. So she is passionate about to do something, no doubt. Many of the time that she is suffering from illness, that having some weak body structure. So trying hard to recover this kind of things. And she is very supportive and sensitive with the mindset. She knows everything that what the other needs. And so she always try to complete the needs of grandfather, grandmother, even though we are 4 generations together in the same house. My grandfather, my father, me, myself, and my son and daughter. 4th generations are living in single house. But till she is having a supportive nature to all of them. Thank you very much. छोटे वाक्य रचना असतात. आता मी हा टॉपिक का घेतला, कारण प्रज्ञा मॅडमला कळावं की आपण आपल्या मुलासंदर्भात पण काय काय मांडू शकतो, हो की नाही. आता प्रज्ञाताई, हे सगळे रेकॉर्डेड सेशन तुम्हाला हो. मिळणारच आहेत. हे रेकॉर्डेड सेशनला परत क्लिक करून एकदा ऐकायचं आणि आपल्या मुलीबद्दल, मुलाबद्दल, घरच्यांबद्दल आपण छान छोटे टॉपिक्स तयार करू शकतो. लक्षात ठेवा, आपल्या L1चा पर्पजच काय आहे? आपल्या बेसिक कोर्सचा पर्पजच तो आहे की आपल्याला ह्या सगळ्या कन्सेप्ट बेसिकच्या प्रॉपर कळायला पाहिजेत आणि याला घेऊन आपल्याला कमीत कमी 5, 50, 100 वाक्य वापरता यायला पाहिजेत जनरल कम्युनिकेशनची. एवढंच आपलं पर्पज आहे. कमीत कमी 10 टॉपिक्सवर आपल्याला चांगलं मांडता यायला पाहिजे, हे पर्पज आहे. आणि हे बेसिक कन्सेप्ट पुन्हा आयुष्यभर आपण विसरलो नाही पाहिजे, याच्यावर पण आपल्याला काम करायचं आहे. ठीक आहे, राईट. चालेल. आजच्या ह्या सगळ्या याच्यामधून आपण 1 तासाचं कंप्लीट सेशन तुमचं घेतलेलं आहे. आता शेवटचे 15 मिनिटाचं सेशन जे राहणार आहे ते पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट संदर्भात आहे. कारण आपल्या प्रॉमिस प्रमाणे 20 तास आपले जे सेशन्स होणार आहेत ते इंग्लिश संदर्भातले राहतील आणि टोटल 4 तास आपल्याला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट संदर्भातले मिळणार आहे. त्यामुळे आपण हे सेशन थांबवून पुढच्या सेशनला सुरुवात करतोय, दॅट इज रिलेटेड विथ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट संदर्भातला एक पैलू आपण तुमच्यासमोर ठेवणार आहोत आणि त्याला कसं डेव्हलप करायचं असतं या संदर्भातल्या काही ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. या आपण L1च्या मागच्या बॅच सोबत शेअर केलेल्या नव्हत्या जास्त. आता आपण L1च्या सेकंड बॅच पासून या काही गोष्टी इंटिग्रेट करतोय किंवा ऍड ऑन करतोय त्याच्यामध्ये. ठीक आहे, चलो फाईन.